आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम। इतिहासामध्ये खंडणी शब्दाचा अर्थ वेगळा। महाराजांनी लिहिलेल्या पत्रात देखील खंडणीचा उल्लेख। खंडणी शब्दाचा अर्थ समजवताना जयंत पाटलांनी भाजपला सुनावलं। महाविकास आघाडी सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं, त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। देवेंद्र फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य। 2 मंत्री, 1 आमदार, एका खासगी सचिवानं मृत मुलीचं प्रकरण दाबलं। ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांचे गंभीर आरोप। मनोज जरांगे यांना वैफल्य आलंय। मराठ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभं राहिलं, लोकप्रियता मिळवली, आता आरक्षण राहिलं बाजूला, राजकीय नौटंकी सुरू आहे। प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल। नितेश राणे स्वतःचं रक्षण करू शकत नाही, स्वतःसोबत बाउन्सर आणि 6 गाड्या घेऊन फिरतो। तो काय हिंदूंचं रक्षण करणार? एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। भविष्यात माझ्या विरोधात एजन्सीचा वापर केला जाऊ शकतो, बैठका कुठे आणि कशा झाल्या हे देखील समजेलच, रोहित पवारांचं वक्तव्य। ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र, विनोद तावडे यांच्याकडून देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय राहण्याचा मानस व्यक्त। तर विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे सांगतील ते करणार, तावडेंचं वक्तव्य। पूजा खेडकर IAS सेवेतून बरखास्त, केंद्र सरकारची पूजा खेडकर विरोधात मोठी कारवाई।